मालवण जेटीकडे जाणारा रस्ता मालवणच्या बाजारामधून जातो, त्यामुळे आपल्याला इकडची जीवनशैलीशिवाय कोकणी खाद्यपदार्थसुद्धा बघायला मिळतात. आता आलो आहे मालवणच्या बीचवर आणि जातो आहे. आता किल्ला आहे मालवणचा किल्ला, तिथे बघूया सिद्धर किल्ला, जिथे आपलं महाराजांचे पावलांचे ठसेसुद्धा आहेत. अशा ठिकाणी काय चालू आहे. पण लाटा काय भारी आहेत, लाटा आल्या 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 गेल्या 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 बघा. किल्ला जाण्यासाठी बोटीचे शुल्क रुपये 100 भरून आपल्याला इथून जाता येते. समुद्राच्या मध्ये लाटांना जुमानता आज पण सिंधुदुर्ग किल्ला दिमाखातोप आहे. बोटीमधून उतरला जेव्हा आपण किल्ल्याच्या दिशेने जातो, तेव्हा लांबूनच आपल्याला किल्ल्याचा बुलंद असा तटबंदीचे दर्शन होते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपल्याला पटकन दिसत नाही, कारण शत्रूला चकवा देण्यासाठी त्याचे दरवाजे विशिष्ट बहुमुखी पद्धतीने बांधले गेले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला मारुती रायाचे मंदिर बघावयास मिळते. प्रवेशद्वाराजवळच पारेकरांचे देवळे आहेत. शिवाय आपल्याला इथे एक तोफ सुद्धा जुनी बघायला मिळते. या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असं मंदिर बघायला मिळतं, जे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलं होतं. किल्ल्यावरती मध्ये आपल्याला एक महादेवाचं अनोखं असं मंदिर बघायला मिळतं. या मंदिरामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आतमध्ये टनल केली गेली आहे, जी चोरवाट असं म्हणतात. ती या विहिरीमध्ये केली गेली आहे. जी चोरवाट आहे ती समुद्राच्या पलीकडे कुठेतरी गावामधून निघते. खाऱ्या समुद्रात किल्ला असूनही किल्ल्यातील विहिरीचे पाणी मात्र गोडे आहे. दूधबाव, दहीबाव, साखरबाव या नावाने येथे विहिरी. पाण्याच्या लाटांचा आवाज होतोय हा साईडला. हा सगळा तट आहे. चढलो आणि वरती आलो आणि ते स्कुबा ड्राईव्ह पण चालू आहे. चला तटानं फेरपटका मारूया. हा मस्त चालू येते. हे बघा पाणी पूर्ण नितळ ग्रीन असं वाटतं. असं जागोजागी पायऱ्या गेल्या. किल्ल्यात नारळ व पोपळीची झाडे असून चिंचेचे एक झाड आहे. काळाच्या ओघात लाटामुळे किल्ल्यांचे काही बुरुज व तटाचा भाग ढासळला आहे. थोडा फिरून बघूया कसं आहे काय. चला करण्यासाठी आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बांधले.
गडाच्या किनाऱ्यावरतून एक 90 फुटीचा 90 ते 91 फुटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला सहज लक्ष वेधून घेतो बांधला गेला आहे. पूर्वी हा गड शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी केला जायचा, पण आज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 91 फुटीचा उंच असा पुतळा बांधण्यात आला.